गडिंग्लज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामगोंडा पाटील यांची आज बांधकाम सभापतीपदी निवड झालेली आहे। तर स्वतः रामगोंडा पाटील आहेत आपल्यासोबत। आज समित्यांच्या निवडी होत्या, सगळ्यांचंच लक्ष लागून होतं की बांधकाम समिती सभापती पद हे कुणाला जाईल। आज तुमची वर्णी लागलेली आहे, कसं वाटते, तुम्हाला संधी मिळाली? या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय आमदार, माझा दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या आशीर्वादानं आणि आमचे नेते गोकुळ संघाचे चेअरमन माननीय नवीद मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादाने हे आज सभापतीपद आम्हाला मिळालं। मी खरोखर भाग्यवान आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याला एवढ्या मोठ्या पदावर नेण्याचं काम आदरणीय आमच्या नेत्यांनी केलं। हे पद गडिंग्लज शहराच्या विकासासाठी, गडिंग्लज शहराच्या सर्वसामान्य माणसासाठी ह्या पदाचा मी उपयोग करेन। खूप मोठं आणि खूप महत्त्वाचं पद हे मानलं जातं। शहराच्या विकासामध्ये भर घालणारे हे पद आहे। कशा पद्धतीने या पदाचा उपयोग शहराला होऊ शकतो? माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांनी गडिंग्लज शहर हे जिल्ह्याच्या नकाशावर कसं जाता येईल, महाराष्ट्राच्या नकाशावर कसं नेता येईल, ह्या पद्धतीचं जे स्वप्न उराशी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी स्वप्न बाळगलेलं आहे, ते स्वप्न आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व आम्ही नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हे गडिंग्लज शहर पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत। आज बांधकाम सभापती पद मिळालेलं आहे तुम्हाला, त्या अनुषंगाने गडिंग्लज शहरातील जनतेला काय आश्वासित करताय? गडिंग्लज शहरातील जनतेला मी एवढंच आश्वासित करीन की गडिंग्लज शहर हे विकासाच्या दृष्टीनं आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि सर्व तुमच्या नागरिकांची साथ आम्हा सर्व युवकांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाहिजे आहे आणि हे गडिंग्लज शहर सर्वजण मिळून आम्ही पुढे नेऊ या विकासाच्या दृष्टीनं। सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली होती की बांधकाम सभापती जे पद आहे हे कुणाला जाणार आहे। आणि आज आपण पाहिलं तर मंत्री हसन मुश्रीफांनी रामगोंडा पाटील यांची निवड केलेली आहे, येथील नगरसेवकांनी त्यांची निवड केलेली आहे। या पदाचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करणार असा संकल्प आज निवडीनंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून रामगोंडा पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।